गोष्ट आहे माझ्या मरणाची, मरणापूर्वीची. तेव्हा झालेल्या जाणीवांची. दवाखान्यात ज्या खोलीत मी महिनाभर मृत्यूशी झगडत होतो, ती खोली मला कोठडी वाटायची. एक दिवस मन थेट बालपणातच गेलं. माझी आई माझ्यावर ओरडायची, अरे बंड्या मेल्या किती दमवशील. बालपणी पावसात भिजताना बेभान व्हायचो आणि जाणवलं बालपणानंतर पावसापासून स्वतःचा बचावच करत आलो. दिवस उडून जातात, पण त्या दिवसातलं सोनेरी पण मनावर कोरलं जातं ते कसं पुसता येईल. इतक्या वर्षापूर्वीचे ते दिवस पेटवर आठवताना आता घडल्यासारखे वाटत होते. एकदा मला माझ्या आजीचे बोल आठवले. ती म्हणाली होती, आपल्याला फक्त वाटत असतं आपलं अस्तित्व फार महत्वाचं आहे, पण आपल्याशिवाय हा काळ चालत असतो आणि चालत राहील. पण मृत्यूच नसता तर मग? मी तिला विचारलं होतं, तर म्हणाली, मृत्यू नसता तर शरीर, वेदना, सुख याला किंमत उरली नसती. कारण हे नश्वर आहे म्हणून त्याला अर्थ आहे. मलाही तिचं म्हणणं पटलं होतं, पण तरीही मरणाला तयारी झाली नव्हती. नको अडकून राहू कशातही, येणार आधी न कर समाधानी. कीर्तनकाराचे हे बोल कळूनही अंगवळणी पाडले नव्हते. आयुष्यात महत्वाच्या ठिकाणी जाताना, महत्वाचा निर्णय घेताना आपल्या माणसांची सोबत हवी असं वाटायचं. पण मृत्यूच्या या टप्प्यावर एकट्यालाच जावं लागणार होतं. मग मनात विचार आला, हा काळ थांबवता आला तर काय करू? दार बंद करू, खिडक्या बंद करू, की येणारा सूर्यप्रकाश रोखू? पण हा काळ काही थांबत नाही. हा काळ काही थांबत नाही. आपण असताना आपल्या माणसांसोबत काही गोष्टी व्हायला हव्यात असं वाटत होतं. पण ते होणं ज्यांच्यासोबत जोडलेलं आहे, त्यांच्यासोबत आपला प्रवास संपणारच आहे. या जाणीवेनंच हलून गेलो मी आतून. आणि पुढच्या प्रवासासाठी तयार झालो. जो प्रवास अज्ञात असतो,